अंश अक्कलकोट नंतर इथे तू वास केलास. तुझ्या अवतार परंपरेनेच ही धरा सुखी संपन्न होत आहे. मौन त्यागून त्या तपस्व्याने महाराजांची अशी स्तुती केली आणि निरोप घेत वैराग्य मठीमधून तो बाहेर पडला. यानंतर महाराज जवळ असलेल्या भक्तजनास म्हणाले, लाखो तपस्व्यात ऐसा तपस्वी कदापि पहावयास मिळणार नाही. तुम्ही त्यास बसविला नाही, प्रसाद खडी साखरेचा एक खडाही त्याला दिला नाही. त्यावर भक्तजन म्हणाले, आम्ही त्यांना बोलावून आणतो. म्हणून दाराबाहेर जातो तर तो तपस्वी काही क्षण झाले नव्हते तोवर गुप्त झाला होता. महालक्ष्मी मंदिर ते पंचगंगा तीर असे चहूबाजूला 15 भक्तजन फिरून आले, पण तो साधक तपस्वी न दिसल्याचे वृत्त त्यांनी महाराजांना सांगितले.